नमस्कार, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत रावण आणि कैलास पर्वत ही एक कथा। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। रावण हा लंकेचा राजा आणि एक महान विद्वान शिवभक्त होता। त्याला रुद्रभक्त रावण असंही म्हटलं जातं। त्याची शिवभक्ती इतकी प्रचंड होती की त्याने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक तपश्चर्या केल्या। एक दिवस असं घडलं की रावण आपल्या पुष्पक विमानातून जात असताना त्याला कैलास पर्वत दिसला। तेथे भगवान शिव आणि माता पार्वती वास करत होते। रावणाने पर्वत ओलांडण्याचा प्रयत्न केला, पण नंदी यांनी त्याला थांबवले। नंदी म्हणाले, ही शिवाची भूमी आहे, कुणीही परवानगीशिवाय इथे प्रवेश करू शकत नाही। रावणाला हा अपमान वाटला। रागाच्या भरात त्याने संपूर्ण कैलास पर्वत उचलायचा निर्णय घेतला। रावणाने आपलं बळ वापरून संपूर्ण कैलास पर्वत उचलून टाकला। हे पाहून भगवान शिव रागावले आणि त्यांनी आपला पाय पर्वतावर जोरात ठेवला। त्यामुळे रावण पर्वताखाली दाबला गेला। त्याचे हात पर्वताखाली अडकले। अशा अवस्थेत वेदना होऊनही रावणाने तेथेच शिवतांडव स्तोत्र गायले। हे एक अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे, जे आजही भक्तिभावाने म्हटले जाते। भगवान शिव त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्याला मुक्त केलं। त्याचवेळी त्यांनी रावणाला एक चंद्रहास नावाचं खडक दिलं, जी अत्यंत शक्तिशाली समजली जाते। या कथेचा अर्थ काय, तर ही कथा केवळ चमत्कार किंवा अतिशयोक्ती म्हणून न पाहता तिचा गूढ अर्थ असा आहे, रावणाचा अहंकार त्याला पर्वत उचलायला प्रवृत्त करतो। शिवाचं सामर्थ्य आणि करुणा त्याला परावृत्त करतात। खरी भक्ती म्हणजे अहंकाराशिवाय केलेली निष्ठा, हे शिवतांडवातून दिसून येतं। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू।